स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बाकीचे सगळे लोक कनेक्ट होईपर्यंत आज आपण सर्वप्रथम झिबू सिम्बॉल्स सुरू करू आणि त्याच्यानंतर आपण मेडिटेशन घेणार. झिबू सिम्बॉल्स काय आहे तर पूर्ण एंजल्सच्या एनर्जीनी कनेक्ट केलेले असे 88 सिम्बॉल आहेत, ज्याच्यापैकी आपल्याला जे महत्वाचे आहेत ते सिम्बॉल्स आज मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हे जे जिबू सिम्बॉल्स आहेत यांच्यामध्ये एनर्जी लेवल 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याजवळ 10% एनर्जी आहे. पण आपली ही एनर्जी मल्टिपल करण्यासाठी आणि याच्यासोबत अधिक पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आपण या जिबू सिम्बॉल्सचा वापर करणार आहे. हे जे जिबू सिम्बॉल्स आहे याच्यानी आपण हेल्थ, वेल्थ, फायनान्स, रिलेशन, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या गोष्टींवर आपण वर्क करू शकतो. आता या सिम्बॉल्सला यूज कसं करायचं तर हे सगळे सिम्बॉल्स आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे. पहिला नियम काय आहे, हे जिबू सिम्बॉल्स आपल्याला जर आपण आपल्या शरीरावर यूज करतो आहे तर आपल्याला हे लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे. जर का आपल्याला हे सिम्बॉल्स क्रिस्टल फॉर्म मध्ये जर आपण ठेवतो तर आपल्या औरामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्या औरामध्ये असणं म्हणजे काय, तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता. या पद्धतीने तुम्ही हे जिबू सिम्बॉल किंवा याच्या प्रिंट काढून तुम्ही जवळ बाळगू शकता. याचं प्रिंट पण तुम्ही या जिबू सिम्बॉल्सचं काढू शकता. जे कलर मी आता सांगते त्या कलरनी आपल्याला ड्रॉ करून ठेवायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या घर याच्या फ्रेम्स पण मिळतात. प्रॉस्पेरिटीचा जे आहे, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? येस ऑर नो? चॅटबॉक्स मध्ये ओके. हा, बाकीच्यांना येतोय, ज्यांना नाही येत आहे थोडं नेटवर्क चेक करा. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे जिबू सिम्बॉल्स आहे हे मी आता एक एक ड्रॉ करायला सांगते. हे जिबू सिम्बॉल्स मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी त्यांच्या नोटबुकच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. त्या सिम्बॉलचा रेड आणि ऑरेंज कलर आहे. त्याच्यानंतर आपल्या बॉडी पार्टवर आपण लिहून ठेवू शकतो. लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही इथे लिहू शकता, पायावर लिहू शकता, कुठेही लिहू शकता. फक्त लेफ्ट बॉडी पार्टवर कुठे लिहू शकता किंवा याचं प्रिंट आणि क्रिस्टल फॉर्म मध्ये जवळ बाळगू शकता. ठीक आहे, आता आपण एक एक सिम्बॉल शिकून घेऊ आणि त्याचा उपयोग काय आहे हे आपण समजून घेणार. जिबू सिम्बॉल्सचा उपयोग काय आहे तर सगळ्यात पहिले आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्याला दूर करायची आहे. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही जर का निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करायची आहे. तर सगळ्यात पहिले ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी चा जो सिम्बॉल आपण यूज करणार आहे, कॉपी पेन घेऊन बसले असाल ना? तर सगळ्यात पहिला सिम्बॉल आहे रिलीज. ओके, आता सगळ्यात पहिला निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी रिलीज सिम्बॉल. रिलीज सिम्बॉल हा आपल्याला ब्लू कलरने ड्रॉ करायचा आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता संपवण्यासाठी.
सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हा रिलीज सिम्बॉल वापरणार आहे. याचा जो रंग आहे तो आहे ब्लू. कुठल्या कलर मध्ये ड्रॉ करणार आपण? ब्लू कलर मध्ये. ठीक आहे. आणि याला ड्रॉ कसं करायचं बघा. कर्च्यू मधला एच जर तुम्हाला येत असेल तर त्या पद्धतीने हा सिम्बॉल येईल. आता याला ब्लू कलरनी आपण आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढू शकतो. एक मिनिट, हा जो कर्व आहे ना एकच घ्यायचा, एवढाच घ्यायचा, हे दोन नाही घ्यायचे. ठीक आहे, एक सिंगल घ्यायचा आहे. आता याला लेफ्ट बॉडी पार्टवर काढताना या पद्धतीने आपण इथे, जर आपल्या औरामध्ये निगेटिव्हिटी यायला नाही पाहिजे, ते याला असं ड्रॉ करून ठेवू शकतो. ठीक आहे. रिलीज सिम्बॉल, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी आपल्या जवळ आली नाही पाहिजे, तर आपण या पद्धतीने हा सिम्बॉल आपल्या जवळ ठेवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता निगेटिव्हिटी जेव्हा आपण आपल्या लाईफ मधली रिमूव्ह केली, तर मग आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये आरोग्य. जीवनामध्ये आपल्यासाठी नकारात्मकतेपासून दूर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे आरोग्य. तर आरोग्य नसेल ना तर सगळं काही मनुष्याचा पैसा वगैरे काही कामाचा येत नाही. तर त्याच्यामुळे दुसरा जो सिम्बॉल आपण ड्रॉ करणार आहे तो म्हणजे हेल्थ सिम्बॉल. हेल्थ सिम्बॉल. ठीक आहे. हा जो हेल्थ सिम्बॉल आहे, या हेल्थ सिम्बॉलला आपल्याला जो कलर आहे तो आहे ग्रीन. कुठल्या कलरने ड्रॉ करू आपण याला? ग्रीन कलरने. ड्रॉ कसं करायचं बघा. ठीक आहे, परत एकदा ड्रॉ करून दाखवते. खालून सुरू करायचं. ओके. आता माझ्याकडे ग्रीन कलर नाहीये, मी हातावर ड्रॉ नाही काढू शकत. याच पद्धतीने ग्रीन कलरनी आपल्याला हातावर ड्रॉ करता येतं. जो सिम्बॉल ज्या कलर मध्ये सांगितलंय त्या कलर मध्ये ड्रॉ केला तर त्याचा जास्ती फायदा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट सिम्बॉल जो आहे, नकारात्मकता संपली, आरोग्य आलं, त्याच्यानंतर जीवनामध्ये काय पाहिजे जगायला? प्रेम, अनकंडिशनल लव. आज विचार करा, आपण आपल्या फॅमिलीला प्रेम करतो, मुलांना प्रेम करतो, पण कसं? विथ कंडिशन. हर एक व्यक्ती का अपने फॅमिली के प्रति म्हणजे कंडिशन्स असतात, असतात की नसतात? निस्वार्थपणाने आपण कुठल्या प्रेमाचा विचार करतोय? अनकंडिशनल लव, जिथे कुठल्याही कंडिशन्स नाहीये. ते प्रेम जर जीवनामध्ये असलं तर खरोखर आपल्या जीवनामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. प्रत्येक नात्यामध्ये एक नवी सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येत असते. तर कुठलं प्रेम पाहिजे आपल्याला? अनकंडिशनल लव. आता आपण बघणार आहे कुठलं? अनकंडिशनल लव. याला रेड कलर मध्ये आपण ड्रॉ करायचं आहे. अनकंडिशनल लव.
काय झालं वैशाली मॅडम? मॅडम, मुलं आजारी असतील तर हेल्थ सिम्बॉल आपण काढू शकतो त्यांच्या हातावर वगैरे. काय? मुलं आजारी असतील हा, तर मुलांच्या त्यांच्या हातावर हेल्थ सिम्बॉल. आणि हेल्थ काढायचा. पाण्याच्या बॉटलवर, मुलांच्या पाण्याच्या बॉटलवर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता हेल्थचा. मुलांच्या बेडवर जिथे झोपवतो ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला आपण पाचही बोटांनी हा सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. पेशंटच्या रूमला तुम्ही पूर्ण रिलीज आणि निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी चार्ज करू शकता. ठीक आहे. ओके. आता जी प्रेमाची एनर्जी आहे, त्या प्रेमाच्या एनर्जी नंतर सगळ्यात महत्वाचं आहे जीवनामध्ये समृद्धी, प्रॉस्पेरिटी आणि अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स पण कसं की जे अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. उद्याच्या सेशन मध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, त्याच्यामुळे थोडे प्रश्न बाजूला ठेवा, कारण आज आपलं मेडिटेशन झालं पाहिजे, नाही तर मेडिटेशन साठी पण उद्या थांबावं लागेल. आता त्याच्यानंतरचा जो सिम्बॉल आहे तो म्हणजे अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स, कलर ब्राउन और रेड. कर्सिव एच आणि इकडे 3 लाईन. ठीक आहे. ओके. हे झालं आपलं अनलिमिटेड अबंडन्स. त्याच्यानंतर प्रॉस्परिटी सिम्बॉल. प्रॉस्परिटी म्हणजे पैशासाठी जी आपल्याला आर्थिक समृद्धी लागते, याचे कॉइन्स पण मिळतात ज्याचा तुम्ही यूज करू शकता. आता याची गंमत सांगते. माझ्या एका मैत्रिणीने काय केलं होतं, हातावर काढून टाकला होता, काय टॅटू करून टाकला होता, पण तो फोटो पाठवताना उलटा झाला. तिने ते उलटाच हे करून टाकलं होतं. रंग ग्रीन. प्रॉस्परिटी सिम्बॉल ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचंय. ज्यांना नसतं समजलं परत सांगते, इकडून चालू करायचंय, इकडे खाली, ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला गरज काय पडते, मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी. एकाग्रता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल हा ऑरेंज कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन साठी. त्याच्यानंतर मुलांची ग्रहण क्षमता, अभ्यासाची जी ग्रहण क्षमता आहे ती वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे रिसेप्टिव्हिटीचा. याच्यानंतरचा सिम्बॉल आहे मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी. ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी कलर आहे याचा रेड. आणि आंतरबाह्य मनाचं, विचारांचं, सगळ्या प्रकारचं, सौंदर्य वाढवण्यासाठी लास्ट सिम्बॉल मी तुम्हाला देत आहे,
आणि तो लास्ट सिम्बॉल आहे ब्युटी सिम्बॉल. म्हणजे बाह्य सौंदर्यच नाही तर आंतर सौंदर्य सुद्धा या सिम्बॉलनी वाढतं. काळ्या कलर मध्ये बघायचं याला. हा आहे ब्युटी सिम्बॉल. ठीक आहे. आता या जिबूच्या सिम्बॉल्स बद्दल कुणाचे काही प्रश्न असतील तर ते हँड रेस करा. 5 मिनिटं आपण याचे क्वेश्चन्स घेणार. आणि जे उशिरा जॉईन केलेले आहे, ज्यांचे काही सिम्बॉल सुटलेले आहे, त्यांनी हे रेकॉर्डिंग परत बघून याची प्रॅक्टिस करायची. शेवटचं पण. ओके, दीपाली कुलकर्णी मॅडम. मॅम हे सगळे लेफ्ट हँड वरच काढायचे आहेत का? लेफ्ट हँड वर काढ. बघा याचा परत एकदा सांगते, जे उशिरा जॉईन झाले असतील, जर आपल्या बॉडी पार्टवर ड्रॉ करायचं असेल तर याला लेफ्ट साईडला ड्रॉ करायचं आणि जो कलर दिलेला आहे त्या कलरनेच ड्रॉ करायचंय. ठीक आहे. मला आता अफर्मेशन म्हटलं तर ब्युटी सिम्बॉल की मला आंतरबाह्य सौंदर्याची प्राप्ती झालेली आहे. आंतरबाह्य सौंदर्य म्हणजे मनामध्ये विचारांची आणि शरीरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी. तर त्या पद्धतीने त्याच्यानंतर मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि रिसेप्टिव्हिटी हे 2 सिम्बॉल आपण काढले. तर ते सिम्बॉल मुलांच्या बुकवर कोपऱ्यात जरी तुम्ही काढून ठेवले असे आणि तिथे जर तुम्ही अफर्मेशन दिलं की माझ्या मुलाचा नियमित आणि वेळेवर अभ्यास होत आहे आणि त्याला सर्वोत्तम यशाची प्राप्ती होत आहे. ओके, ठीक आहे. या पद्धतीने हे सिम्बॉल यूज करू शकतो. हा, पण त्याचे जिथे लावलेले असतात तिथे जरी ड्रॉ करून ठेवलं तरी पण चालेल का? हो हो बिलकुल. ते अरे याचे अमेझॉनवर प्रॉस्पेरिटीचे वगैरे सुंदर फ्रेम्स मिळतात. जर तुम्ही टाकलं ना अमेझॉनवर प्रॉस्पेरिटीची फ्रेम किंवा मग क्रिस्टल कॉइन्स आपल्या इकडे आहेत. आता सध्या माझ्याकडे इथे दाखवायला कोणी नाहीये. तर कॉइन्स, प्रॉस्पेरिटीचे कॉइन्स तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता. याचे क्रिस्टल कॉइन मिळतात. प्रॉस्पेरिटी आहे, हेल्थ आहे, प्रोटेक्शन आहे. तर याचे कॉइन्स पण मिळतात जे तुम्ही स्वतःच्या पर्समध्ये वगैरे ठेवू शकता. ठीक आहे. हा, सारिका मॅडम. मॅम तुम्ही ते अनकंडिशनल लव्ह मध्ये तो जो शेप काढला हार्टचा आणि त्याच्या बाजूला ज्या लाईन्स काढल्या त्यावर वरती जे शेप काढले होते ते ऍक्च्युअली कुठले शेप होते ते दिसले नव्हते. डायमंड. डायमंड. ओके छोटे छोटे 3 म्हणजे डायमंड शेप काढलाय तो. ओके ओके. थँक्यू. हा, शैला मॅडम. हा बोला. हा नाही, त्यांचा जो क्वेश्चन होता ना अनकंडिशनल लव्हचा तोच होता सेम मॅम माझा. ओके. ते स्मिता जाधव. हॅलो. हा बोला. मॅडम तो ग्रहणचा जो आहे एकाग्रता आणि ग्रहण तो कलर कोणता आहे? एकाग्रता कॉन्सन्ट्रेशनचा एक ऑरेंज आहे, पहिला जो सांगितला तो, नंतरचा रेड आहे. रिसेप्टिव्हिटीचा रेड आहे, ग्रहणच्या कॉन्सन्ट्रेशनचा ऑरेंज आहे. ओके थँक्यू. ठीक. ओके. गोरी GO काय गो अनम्यूट करा, मी हे मेसेज टाकलेला आहे. अनम्यूट करा मैडम. मैडम मैं ज्योति त्रिवेदी बोल रही हूँ. हाँ, ये आपने क्या नाम से डाला है? नहीं नहीं, वो एक्चुअली मेरे पोते का है, बेटी का वो है ना, उसने वो डाल दिया तो वही नाम में आता है, ज्योति त्रिवेदी. हाँ मैंने हाँ आपको मैसेज किया था ना मैम अबाउट सेकंड एंड थर्ड के लिए, आपने बोला होगा क्लास सभी करेंगे. हाँ हाँ ठीक है. हाँ, एक बार मैं सभी को सूचना दे देती. वैसे आपली हाँ. रेकी सेकंड लेव्हलची जी बॅच आहे ती हम्म. रेकी सेकंड लेव्हलची बॅच 15 तारखेपासून सुरू होणार आहे. प्रत्येक बॅच आपली 10 दिवस चालते. रेकी थर्ड लेव्हलची बॅच पण 10 दिवस चालते. कधी कधी थर्ड लेव्हलची बॅच थोडी जास्ती लांबते कारण त्याच्यात आपल्या पूर्ण क्वेश्चनचं निरासन, कारण तिथे तुम्ही मास्टर रीलर बनता तर तुमचं हम्म. पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्या जातात. ओव्हरऑल आपण सिलेबस नेमका काय आहे तो एकदा डिस्कस करून घेऊ, म्हणजे ज्यांना काही कन्फ्युजन असेल तर त्यांचं सिलेबस बाबतीतचं पण कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार. मैडम लेकिन वो मतलब मॉर्निंग में ही होगा या फिर आफ्टरनून नहीं में? नहीं, बैचेस मॉर्निंग में दोपहर नहीं को, होगा. बैचेस दोपहर को ही रहती. अच्छा ओके, थैंक यू मैम. ओके ओके, एक मिनिट. बघा तुमच्या ग्रुपवर हा एक मेसेज टाकलेला आहे.
तर आपली 15 तारखेपासून बॅच चालू होणार आहे. 15 याच्यात 4 ते 5चं टायमिंग राहील किंवा 5 ते 6 जे आपलं चालू आहे त्याच टायमिंग मध्ये ही बॅच होईल. झूमवरच क्लास होईल. त्याचं तुम्हाला माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, त्या ऍपमध्ये लाईफ टाईम ऍक्सेस आहे आणि लाईफ टाईम तुम्ही कितीदा ही बॅच रिपीट करू शकता. कुठलंही एक्स्ट्रा फी तुमच्याकडनं घेतल्या जाणार नाही. ही जी 5,000 रुपये फी आहे ती रेकी सेकंड लेवल आणि रेकी मास्टर लेवल दोन्ही याची आहे. याच्या सोबत तुम्हाला बेसिक डाउजिंगचा क्लास आणि क्रिस्टल थेरपीचा क्लास फ्री मध्ये आहे. म्हणजे याच 5,000 फी मध्ये हे 2 कोर्सेस सुद्धा तुम्हाला ऍज अ गिफ्ट मिळणार आहे की तुम्ही मास्टर हिलर बनल्यानंतर कुठलेही क्रिस्टल्स आणि काय वापरायचे, लोकांचं हिल करताना त्यांना कुठलं सजेशन द्यायचं, याच्यासाठी तुम्ही पूर्ण एक मास्टर हिलर म्हणून प्रॉपर तयार होता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मॅनिफेस्टेशन कसं करायचं, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण कशा करायच्या त्याच्यासाठी विशबॉक्स टेक्निक शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला नकारात्मक ऊर्जांपासून स्वतः प्रोटेक्शन कसं घ्यायचं हा एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपले काही बिलीफ पडलेले असतात, नात्या संबंधित, फेल्युअर संबंधित, फायनान्स संबंधित, तर त्याला दूर कसं करायचं ते. आपल्या इंटेन्शनचं पॉवर काय आहे आपण ते बघतो, इंटेन्शनने आपण काय काय करू शकतो आणि सगळ्या नकारात्मकतेला पॉझिटिव्हिटीत कन्वर्ट कसं करायचं ते टेक्निक आपण बघतो. त्याच्यानंतर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगला डिस्टन्स हिलिंग कशा पद्धतीने देऊ शकतो ते बघतो. पॉवरफुल हिलिंग वॉटर, आपण पाण्याची चव बदलताना लेवल 1 ला बघितलं, त्याच्याही पेक्षा पॉवरफुल पाणी कसं तयार करायचं ते आपण त्याच्यात शिकत असतो. त्याच्यानंतर सायकिक शिल्ड कशी आपण तयार करायची घरासाठी आणि बिझनेससाठी, की कुठली नकारात्मकता आपल्या घरात येऊ नये. त्याच्यानंतर आपला ब्रेन पॉवर आणि स्ट्रेंथ कशी वाढवायची, बॅलन्स कसं करायचं ते. टेलिपॅथी म्हणजे एखाद्याला पिण्याचं व्यसन असेल, एखाद्याला स्मोकिंगचं व्यसन असेल, मुलं ऐकत नाही, अशा ज्या समस्या आहे तिथे तुम्ही टेलिपॅथीच्या माध्यमातून रिलेशनशिप हिलिंग करू शकता. तुमच्या मुलांना गोल्सवर फोकस करण्यासाठी हे करू शकता. सबकॉन्शियस माइंडचं मिरॅकल आपण इथे बघतो. त्याच्यानंतर आपल्या पर्सनॅलिटी मध्ये आपण नवीन हॅबिट्स डेव्हलप करू शकतो. हा झाला आपला सेकंड लेवलचा सिलेबस. याच्यात तुम्हाला वंडरलॅम्पचं पण टेक्निक शिकवलं जातं आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन से कुछ आगे. त्याच्यानंतर येतं थर्ड लेवल, त्याच्यात साऊंड हिलिंगचं तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर सिद्धी, एखादी तुमचं इंटेन्शन कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला सिद्धी साधनेचा कसा वापर करता येतो ते. त्याच्यानंतर मास्टर सिम्बॉल सोबत 14 पॉवरफुल सिम्बॉल याच्यात शिकवले जातात. एक पॉवरफुल मेडिटेशन टेक्निक आहे कर्मा क्लिअरन्स अँड सेल्फ एम्पॉवरमेंट, ती शिकवल्या जाते. चक्रांचं मेडिटेशन कसं करायचं. सायकिक अटॅक म्हणजे जर कुठल्याही गोष्टीपासून नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आलेली असेल किंवा आपल्या कुटुंबांमध्ये आलेली असेल तर ते अटॅक कसे रिमूव्ह करायचं, त्याचं हिलिंग कसं करायचं. कायनोसॉलॉजी, बॉडी मसल्स रिस्पॉन्स टेक्निकने कुठलं प्रिव्हेंशन करायचं ते आपण याच्यात शिकतो. चक्र आणि बॉडी चक्रा स्कॅनरच्या माध्यमातून आपण पूर्ण बॉडीचं स्कॅनिंग कसं करायचं ते आपण शिकतो. त्याच्यानंतर क्रिस्टल हिलिंग तर फ्री मध्ये आहे जे तुम्हाला सांगितलेलं आहे. सायकिक सर्जरी, जसं डॉक्टर ऑन द टेबल ऑपरेशन करतात त्याच पद्धतीने तुम्ही एखाद्या पेशंटचं सर्जरी करू शकता आणि तुमच्या जन्मतारखेनुसार किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा स्वभाव काय आहे, कसा आहे हे तुम्ही करू शकता. डाउजिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रश्नांची उत्तर तुम्ही काढू शकता. क्रिस्टल थेरपी तुम्हाला परत दुसरी शिकायची गरज पडत नाही, एवढं क्रिस्टलचं नॉलेज तुम्हाला याच्यात ऍज अ बोनस म्हणून दिलं जातं. तर ऍडमिशनसाठी तुम्हाला 14 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पेमेंटसाठी नंबर जो दिलेला आहे 7350246653, हा गुगल पे, फोन पे, पेटीएमचा नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही पेमेंट करून, तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकलाय काल परवा, आज मी परत एकदा टाकून देईल, त्यानुसार तुम्ही तुमचं पेमेंट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. आणि लाईफ टाईम सर्टिफिकेटही मिळेल तुम्हाला. लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कितीदा रेकॉर्डिंग आणि ऑनलाईन सेशन तुम्ही रिपीट करू शकता, त्याच्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावा लागणार नाही. हा, संध्या मॅडम अनम्यूट करा. मॅडम हे जे सिम्बॉल आहेत ते आपण म्हणजे नेहमी काढून ठेवू शकतो का? हा, बिलकुल की काढून सकाळी घेऊ, काढले काहीच उद्या प्रॉब्लेम दुसऱ्या नाही. दिवशी गेले तर? नाही, परत रिपीट काढू शकता. थँक्यू मॅडम. चालेल, ओके. हा, प्रकाश सर अनम्यूट करा. प्रकाश सर, हॅलो मॅम. हा बोला. जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला डाव्या हातावर काढायचं आहे, बरोबर आहे. तर मी किंवा माझ्यासारखे जे लेफ्टी हँड आहे तर त्यांनी कसं करायचं मॅम? कोणाकडून काढून मागायचं का?
हा काढून मागायचं किंवा पेपरवर काढून ठेवून पाकिटमध्ये ठेवता येतं तुम्हाला. अच्छा, ओके, थँक्यू. ठीक, ओके. एक प्रश्न आला, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रेकीची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. अजूनही भारतामध्ये रेकी साठी कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही. तुम्ही हा कोर्स केल्यानंतर आज आपले जे हिलर आहेत ते अगदी 2100-3100 रुपये सुद्धा चार्ज करतात. तुम्ही साधं 300 रुपीजनी चार्ज केलं आणि रोज 5 पेशंट जरी हिल केले तरी 1500 रुपये तुम्हाला 2-2.5 तासाचं अर्निंग तुम्ही थर्ड लेवल नंतर सहज करू शकता पर डे. म्हणजे 2-2.5 तासामध्ये 1500 ते 2000. परत तुम्ही क्रिस्टल सजेस्ट केले तर क्रिस्टलवर तुमचं अर्निंग होतं. वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे एक मास्टर हिलर म्हणजे तो प्रोफेशनल कोर्स होऊन जातो की ज्याच्यात तुम्ही स्वतःसाठी पण करू शकता आणि जर तुम्हाला प्रोफेशनल मास्टर हिलर म्हणून प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हिलिंग पण करू शकता. ओके, नेक्स्ट सागर सर. सागर सर अनम्यूट करा. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, याच्यात सिम्बॉल शिकवलात ना, ते लॉंग डिस्टन्सने जर एक आता कामानिमित्त बाहेर असताना लॉंग डिस्टन्सने या सिम्बॉलला अफर्मेशन देऊ शकतो, पण सिम्बॉल अगोदर काढून द्यावे लागणार ना तिकडे, म्हणजे मॅडम मुलांच्या अभ्यासासाठी वगैरे. बघा, डिस्टन्स हिलिंग हे सेकंड लेवलचा पार्ट आहे. जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करण्यासाठी जर आपण वापरतो तर त्याच्यासाठी सेकंड लेवलचं आहे डिस्टन्स हिलिंग साठी. पण हे जे आज आपण सिम्बॉल शिकलो याला शक्तिपाताची गरज नाहीये. या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाही. जसं रेकीच्या सिम्बॉलचं अटुनमेंट झाल्याशिवाय तुम्ही युज करू शकत नाही, या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना शिकवून त्याचे फायदे शिकवून त्यांना ड्रॉ करायला सांगू शकता. ओके 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 मॅडम. ओके ओके, थँक्यू मॅडम. ओके. हा, प्रणाली मॅडम. हॅलो मॅडम, हा बोला. ते रेकीची सेकंड लेवल आणि थर्ड लेवलची प्रॅक्टिस करून घेता का तुम्ही? हो, क्लासमध्ये. म्हणजे डिस्टन्स हिलिंग म्हटलं ना तर डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल तुम्हाला माझ्या समोर करायला शिकवलं जातं कसं करायचं. आणि समजा आता 10 दिवसात तुम्हाला काही अडचणी आल्या, 1-2 क्लास मिस झालं तर रेकॉर्डिंग पण आहे. परत आपली कंटिन्यू बॅच चालू होते. जशी आज आपली सेकंड लेवलची बॅच संपली तर परत 15 तारखेला नवीन बॅच चालू होते. तर त्या नवीन बॅच मध्ये तुम्ही परत रिजॉईन करू शकता. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस पूर्ण व्यवस्थितपणे करून घेतल्या जाते. कारण बॅच बरं, रिपीट केल्या चालेल. की जे काही समजलं नाहीये ते होऊन जातं. जनरली काय होतं, म्हणजे आमच्या कोर्सच्या काय प्रॉब्लेम झाला की आमचा 1 दिवस लेवल 1, 1 दिवस लेवल 2, 1 दिवस लेवल 3 ग्रँड मास्टर एका दिवसात संपला. तेव्हा ना रेकॉर्डिंग होते, फक्त पेपरचे बंच आम्हाला नोट्स म्हणून मिळाले होते. आणि ट्रेनरकडे जाऊन आपण परत परत विचारलं तर परत फी ते चार्ज करतात. तर त्याच्यामुळे मी माझ्या स्टुडंटसाठी ठेवलेलं की तुम्ही लाईफ टाईम माझ्याशी जोपर्यंत कनेक्ट आहे, जोपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर आहे, आता तुम्हाला पूर्ण मेसेज आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. ऍक्च्युली लहान बाळ असल्यामुळं जर मिस झाला क्लास तर त्यासाठी विचारलं. हा, नाही, रेकॉर्डिंग इच्छा पण आहे, खूप लाईफ आहे. टाईम तुम्ही मल्टिपल रिपिटेशन करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, हो. आणि रेकीच्या लेवल किती असतात टोटल? रेकीच्या टोटल लेवल 5 आहे भारतामध्ये. तशा 20 म्हणजे डॉक्टर मिकाउसींनी तर फक्त 4 लेवल सांगितलेले आहेत. आता त्याच्यातही काही लोकांनी 5 केल्या. 5 याच्यासाठी मी 4 मध्येच कम्प्लीट करते. का बरं? कारण लेवल 1 स्पर्श चिकित्सा, लेवल 2 ची विशेषतः डिस्टन्स हिलिंग आणि लेवल 3 म्हणजे मास्टर हिलर आणि लेवल 4 म्हणजे ग्रँड मास्टर लेवल, की ज्याच्यात तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन देऊ शकाल. तर ती 4थी आणि 5वी लेवल वेगवेगळी शिकवतात, कोणी त्याची वेगवेगळी फी घेतात. पण मी दोन्ही एकत्र शिकवते एकाच फी मध्ये. म्हणजे लोक काय करतात, 25,000 4थ्या लेवलची घेतात, मग 50,000 5व्या लेवलची घेतात. माझं तसं नाही. 25,000 मी 4थी आणि 5वी लेवल कम्प्लीट करून प्लस तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कसं डिजिटल कोर्सचा, मार्केटिंगचा पण कोर्स तुम्हाला एका दुसऱ्या कोचचा, जे माझे डिजिटल कोच आहे त्यांचा कोर्स मी तुम्हाला देत असते. रेकॉर्डिंग पूर्ण जो त्यांचा 25,000चा कोर्स आहे तो मी तुम्हाला बोनस म्हणून गिफ्ट त्या लेवलमध्ये मिळत असतो, ट्रेनरच्या, ज्यांना ट्रेनर बनायचं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. नेक्स्ट वैशाली मॅडम, अनम्यूट करा. हा बोला. हे जे आता आपलं ऑनलाईन झालं ना, तर त्याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळणार का आम्हाला? या लेवल 1चं लेवलचं? सर्टिफिकेट नाही मिळणार, पण जर तुम्ही लेवल 2 ला आल्या तर मग तुम्हाला लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 तिन्ही सर्टिफिकेट मिळतील. त्याचं एक कारण सांगते. पहिल्या बॅचला मी ते देण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या करंट बॅच मध्ये 900च्या वर लोक आहेत आणि क्लासमध्ये तुम्ही बघताय की रोज कमी लोक असतात. ओके.
200 250 पर्यंत लोक असतात, आज 188 हा लोक आहेत. मग ज्या लोकांनी केलं नाही ते पण सर्टिफिकेट साठी फॉर्म भरतात. ओके म्हणून मी ती झंझट नको म्हणून फर्स्ट लेवलचं बंद केलं ओके सर्टिफिकेट देणं. जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांना फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल हे ओके सर्टिफिकेट मिळतील. ओके. आणि जर मॅडम मला ऑफलाईन करायचं असेल सेकंड लेवल आणि थर्ड लेवल तर कसं करू शकते मी? मॅडम मी सध्या तर अमरावतीला आहे आणि मी सध्या माझ्या मुलगा 10वीला असल्यामुळे त्याची एक्झाम होईपर्यंत माझे सगळे बाहेरचे सेशन स्टॉप केलेले आहेत. आता 7 तारखेलाच माझा पुण्याला मोठा ओके इव्हेंट होता, मी तो पोस्टपोन केला. 28ला परत एक आहे, ते तिथेही नाही. हैदराबादला पण मी जाणार नाही, आमचा स्वतःचा एक इव्हेंट असतो. ओके तर ते त्याच्यामुळे सध्या हम्म. ऑफलाईनचं पॉसिबल नाही. आणि तुम्हाला हे सांगते की माझ्या विदेशात पण स्टुडंट आहे, रिझल्ट सेम येतो. त्याचं कारण सांगते की ज्या पद्धतीने आपण 100% डिस्टन्स हिलिंगचा रिझल्ट देऊ शकतो, त्याच पद्धतीने डिस्टन्सने अटोनमेंट पण तेवढ्याच पद्धतीने होतं. आता लेव्हल 1च्या एनर्जी एक्सपिरियन्स केल्या ना तुम्ही अटोनमेंट नंतर, पाण्याची चव बदललेली बघितली, हिलिंग केलेलं हो बघितलं, मग ते हो पण तेवढ्याच हो पद्धतीने हो सक्सेस होतं. हम्म. चला ठीक. जयश्री मॅडम, ओके. हा झाडांच्या मॅम वाढीसाठी मला पण आपण रेकी देऊ शकतो. फर्स्ट लेवल मध्येच देतात. मॅम मला हा बोला. हॅलो हा हा मॅम बोला. मला विचारायचं होतं, आपल्या हेल्थ इश्यूज जर आहे काही, आपल्या हेल्थ इश्यूज साठी पॉवरफुल आपल्याला त्याचा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्या मार्फत? हेल्थ इश्यूजचा पॉवरफुल रिझल्ट येण्यासाठी आता जर तुम्ही हिलिंग 7 चक्रांचं जे मी काल मेडिटेशन पाठवलं, रोज हा औरा क्लेन्झिंग करायचंय आपल्याला, 7 चक्रांचं मेडिटेशन करायचंय आणि अन्न पाण्याला चार्ज करायचं. अच्छा ठीक आहे, थँक्यू. हा रेणुका मॅडम. मॅडम जे तुम्ही आता जे सिम्बॉल सांगितले ते तुम्ही ज्या डिरेक्शनने ड्रॉ केले तेच त्याच डिरेक्शनने ड्रॉ करायला हवेत का? हो. ओके ठीक आहे चालेल. परमनंट टॅटू काढायचा नाही. का बरं काढायचा नाही? आज आपल्या एक इच्छा आहे, दुसऱ्या कोणत्या इच्छा जर तयार झाल्या तर मग आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग ती अडचण येईल आपल्याला. म्हणून परमनंट ऍक्च्युली माझ्या मैत्रिणींनी खूप घाई केली. हा क्लास घेतला मी आणि दुसऱ्या दिवशी तिने मला फोन टाकला, अरे ते काल सांगितलेला सिम्बॉल पाठव. मी फोटो काढला. तुम्हाला माहिती फोटोमध्ये डिरेक्शन चेंज होते आणि तिने तो टॅटू तसाच प्रिंट करून घेतला प्रॉस्पेरिटीचा. आता तिला दर महिन्याला 4-5 हजाराचे कपडे घ्यायची सवय होती. सोनाल मॅडमचं लॉस झाला त्याच्यानी. 4-5 हजाराचे कपडे घ्यायची सवय होती. तिचं शॉपिंगचं फॅडच कमी झालं. आता विचार करा, जर आपले 4-5 हजार रुपये जर वाचून राहिले महिन्याचे, तर सरळ सरळ वर्षभराचं 50-60 हजाराचं सेव्हिंग झालं की नाही. तर त्याच्यामुळे प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल जर आपण जवळ ठेवा. कॉइन्स माझ्याजवळ, माझ्या पर्समध्ये नेहमी त्याचे क्रिस्टल कॉइन्स असतात, तर ते जरी तुम्ही जवळ ठेवले तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान येतो. ठीक आहे. ओके. हा बोला मॅडम. हा मॅम, बस माझा सेम क्वेश्चन होता की त्या मॅडमने विचारलं, ऑफलाईन जर करायचा असेल क्लास तर मी तर अमरावतीत आहे, तर तुम्हाला ऑफलाईन सरळ इकडे येता तुमचा प्रॉब्लेम नाही. अमरावतीच्या बाहेरच्या लोकांचं म्हणते. अजूनही माझ्याकडे याही वेळेस ऑफलाईन सेशन मध्ये लोक बसलेले आहेत. ओके. तर मी अमरावतीत असताना मी ऑफलाईन करणं बेस्ट राहील की ऑनलाईन करणं बेस्ट राहील? कारण तुम्हाला माहितीच आहे माझा बिझनेस असल्यामुळे. जर बघा, जर तुम्हाला वाटतंय, असं काहीच फरक पडत नाही, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे. जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही अटेंडमेंटसाठी येऊ शकता. जसं आपले काही ग्रँडमास्टर असतात की नाही मॅडम, आम्हाला तुमच्या समोरच बसून आम्हाला शक्तिपात घ्यायचा आहे, तर मग ते मुंबईवरून पण इथे येतात. ओके ओके ती ओके. त्यांची थँक्यू. चॉईस की त्यांना जर ते वाटतं आहे की बुवा, नाही तर असं काही असं करता करता ते साताऱ्याच्या मॅडम आहे, 1.5 वर्ष झाले त्यांचं अटुनमेंट थांबलेलं आहे ग्रँडमास्टरचं. नाही मॅडम, मला समोरासमोर तुमच्याचकडे घ्यायचं आहे. त्या अडलेल्या आहेत. त्याच्यानंतर किती ट्रेनर आलेही, त्यांच्या क्लासेसही चालू झाले आणि त्यांचं अर्निंगही चांगलं चालू झालं आणि त्या मॅडम थांबूनच आहे तिथे. तर असंही नको व्हायला. ओके. आणि थर्ड लेवलची काय फी आहे? टोटल 5,000 मध्ये दोन्ही लेवल आहे. प्लस सेकंड आणि त्याच्यासोबत थर्ड? सेकंड थर्ड क्रिस्टल थेरपी पण त्याच्यासोबत बोनस मध्ये आहे. डाउजिंग हे एक मॅजिकल इव्हेंट आहे जो तुम्ही त्याच्यासोबत मी शिकवणार आहे. ज्याच्या हातात डाउजर आला तो, कालच आमचं सेशन झालं, जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे. ओके ओके. नक्कीच मॅम, नक्कीच. पुढे जाऊया आपण. ओके. थँक्यू. चला नेक्स्ट माळी सर.
मॅडम हे जिबू सिम्बॉल जे आपण वापरतो किती दिवस वापरायचे आहेत? एसओएस म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा वापरायचे आहेत की रेग्युलरली वापरायचे आहेत किंवा रेग्युलर द्यायचे वापरले तरी याचे खूप चांगले बेनिफिट आहे. ओके. म्हणजे जेव्हा गरज असेल तसं पण वापरू शकतो. बघा आता माझ्या टेबलवर माझा हा लॅपटॉप आहे ज्याच्यावर मी क्लास घेत आहे ना, त्याच्या टेबलच्या खाली मी सगळ्या सिम्बॉलचा चार्ट तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, क्रिस्टल म्हटलं तर माझ्या टेबलवर आता कितीही झालं तरी हे माझं प्रोफेशन आहे, माझ्या अर्निंगचा सोर्स पण हे आहे. तर त्याच्यासाठी मी हे 2 पायराइटचे स्टोन माझ्या लॅपटॉपवर ठेवलेला आहे, कुबेर स्टोन ठेवलेला आहे. जर याची एनर्जी काम नसती करत तर मी ते माझ्याकडे ठेवलं असतं का? बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीची ती एनर्जी ती काम करते. जर या क्रिस्टलचा काही फायदाच नसता तर कंटिन्यू माझ्या हातात तुम्ही रोज बघताय ते हातात असते का? आज विचार करा की इथे मी सकाळपासून म्हणजे कधी माझे मॉर्निंगचे सेशन 5:30ला पण चालू होतात, 5ला पण चालू होतात. त्याच्यानंतर दिवस म्हणजे 12 वाजतापासून माझे काउन्सिलिंगचे सेशन असतात, 2 वाजतापासून मी बॅचेस घेते आणि कधी कधी 11:30 पर्यंत माझे सेशन चालतात. एवढी सगळी एनर्जी येण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक लागतात तर माझी स्वतःच्या एनर्जी सोबत मला क्रिस्टलमुळे ती एनर्जी मिळते. आणि मॅडम आपण जे आता जे शिकतोय ते ती रेकी आणि मनी रेकी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? मनी रेकी जसं आता सेकंड लेवल मध्ये जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये जे तुम्हाला ही जी आपण शिकतोय ही यूची रेकी आहे, जी डॉक्टर मिकॉल्सन कडनं आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि मनी रेकी हे स्टेफनी ब्रेल कडनं आलेली आहे. मग ते आपण शिकणार आहोत का पुढे जाऊन? नाही, ती माझ्याकडे मी क्लास घेते पण त्याची तुम्हाला वेगळी फी द्यावी लागते. मनी रेकीचा वेगळा कोर्स आहे. त्याच्यामध्ये पण स्टेप आहेत की ती वन टाइम? त्याच्यात 3 लेवल आहेत, लेवल 1, लेवल 2 आणि डायरेक्ट ग्रँड मास्टर ट्रेनिंग वाला. याच्यात जशा 5 लेवल आहेत तशा त्याच्या 3 लेवल मध्ये तुम्ही ट्रेनर बनता, मनी रेकीचे क्लासेस घेऊ शकता. पल्लवी मॅडम. हॅलो मॅम, तुमचे सेशन्स ऐकले मी या आधी पण, फक्त ते कम्प्लीट नाही करू शकले कंटिन्यू. मी वर्धेलाच राहते, तुम्हाला भेटता येईल का अमरावतीला? बिलकुल, फक्त अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल. कारण तुम्हाला माहिती आहे आता जर क्लास दिवसभर क्लास असले तर मी 1 मिनिटही तुम्हाला देऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे ज्या दिवशी माझा ऑफ असतो त्या दिवशी तुम्ही जर अपॉइंटमेंट घेऊन, जर मी कुठे आउट ऑफ स्टेशन नसली तर नक्की तुम्हाला भेटेल. मला ते पूर्ण करायचे आहे कोर्स. ऍक्च्युली माझ्याकडे प्रॉस्पेरिटीचा क्रिस्टल आहे, पण त्याला काही चार्ज करावं लागतं की काय? ते मला सगळं चार्जिंग वगैरे आपण 3rd लेवल मध्ये जे क्रिस्टल थेरपी शिकवतो ना, एक काम करते मी आता या बॅच मध्ये ना क्रिस्टल थेरपी 2nd लेवलच्या वेळेस शिकवून देते, म्हणजे लवकर क्रिस्टलचा वापर चालू होऊन जाईल. तसं मी नेक्स्ट बॅच मध्ये आपण तो चेंज केलं करू. आहे, प्रॅक्टिस नाही केली अजून तेवढी. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, रिझल्ट खूप छान येतात. तुम्हाला मला कधी भेटता येईल मला सांगायला, म्हणजे शक्य असेल तेवढ्या लवकर? मेसेज टाकून ठेवा तुम्ही, मग चालेल. सांगते. ओके, ठीक आहे मॅम. प्रतीक्षा मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. मॅम फर्स्ट लेवल केलेली नाहीये, तर मग ती कुठून करायची मॅम? ही आता जी चालू आहे ही फर्स्ट लेवल, 15 तारखेपासून आपली परत फ्री वाला सेशन चालू होत आहे. ती पूर्ण कनेक्ट करा, तुम्हाला पूर्ण भेटेल त्याच्यात. ओके मॅम, थँक्यू मॅम. आणि मॅम सेकंड आणि थर्ड लेवलची फीस एकत्रच आहे का मॅम? एकत्रच आहे, 5,000 रुपये. ओके मॅम. मॅम आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर? नाही, मी हिलिंग साठी माझ्याकडे वेळ नाही आहे. ओके मॅम. ठीक. रिया मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम एक मला मिनिट आधी मी जे लोक जातात आहे त्यांना सांगून देते. बघा, आज आपलं मेडिटेशन जे घेणार होतो आपण ते उद्या अगदी प्रॉपर पहिले मेडिटेशन घेणार. उद्याचा आपला क्लास जास्ती वेळ चालेल, शेवटचा प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत. तर मी ती बॅच आपली थोडीशी 5च्या जागी आपण 4ला उद्याचं सेशन चालू करणार आहे. तसा ग्रुपवर मेसेज टाकते. उद्या आपला क्लास 4 वाजता चालू होईल आणि मग तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत राहील. तर पहिले आपण 4:15 कडे मेडिटेशन घेऊ आधी, आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे जे काही प्रश्न उत्तर आहे त्या प्रश्न उत्तरांचं म्हणजे प्रश्नांची उत्तर आपण देणार आहे. तर उद्या आपला क्लास किती वाजता राहील? 4 वाजता. 4 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे, तर ती सगळ्यांनी लक्षात द्या की उद्याचा क्लास 4 वाजता आहे. 4 वाजता तुम्हाला कनेक्ट करायचं आहे आणि उद्या आपलं लास्ट सेशन राहणार आहे. आज मेडिटेशन याच्यासाठी नाही घेऊ शकत आहे कारण मला मेडिटेशन घ्यायला पूर्ण जवळपास अर्धा तास लागतो, जे
जे पूर्ण प्रॉपर म्हणजे 20 ते 22 मिनिटं सहज लागतात. त्या मेडिटेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजे. आपण प्रॉपर पहिले पाणी चार्ज करून पिणार. म्हणजे तुम्हाला जर त्याचं प्रत्येक हे घ्यायचं असेल तर ठीक आहे. काही पर्सनल क्वेश्चन असतील तर तुम्ही मला ग्रुपवर मेसेज करा. डेफिनेटली आपण त्याच्यावर एक 1 to 1 बुक करून आपण त्याचे आन्सर देत असतो. ठीक आहे. नेक्स्ट संगीता मॅडम. हा मॅडम बोला संगीता मॅडम. आता ही लेवल पहिली झाली ना, तर हा. दुसरी आणि तिसरी लेवल लगेच आता ह्या पण सुरू केली पाहिजे का नंतर केली तरी चालेल? मॅडम कसं आहे, शेवटी जी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ती तिसऱ्या लेवल नुसार करायची आहे. लेवल 1 ची एनर्जी 10%, लेवल 2 ची 40%, लेवल 3 ची आपली 100% एनर्जी आहे. या सगळ्या एनर्जीला आपण पॉझिटिव्हिटीनी आत्मसात करून मग पूर्ण लाईफ टाईम आपल्याला समोरची प्रॅक्टिस करायची. आणि जिथे तुम्ही गॅप दिला तर तुम्ही त्या एनर्जीच्या दूर जाता. सगळेच जण आता मला सांगा, आपल्या क्लासला 200-250 लोक रेग्युलर येत होते. हळूहळू काय होतं की ती कन्सिस्टन्सी लोकांची कमी होते. पेशन्स नाही या लोकांमध्ये. बरोबर. मग समजा आज आपण 10 दिवस रोज भेटतोय, उद्या आपले 10 दिवस होतील, रोज भेटतोय, तर आपल्यामध्ये एक नवा उत्साह आहे. या उत्साहात जर तुम्ही पुढचं पाऊल टाकलं तर ते होऊन जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही विचार करताना मग जाऊ द्या ना, कारण आपण आपल्या रुटीन लाईफला लागतो. इथे कंटिन्यू महिनाभर माझ्यासोबत प्रॅक्टिस केल्यानंतर 1 ते 1.5 महिना लागतो आपल्या सुट्ट्या वगैरे सगळं पकडून, तर तुमची ती प्रॅक्टिस आपोआप सुरू होऊन जाते. कारण मी विचारते रोज, हे प्रॅक्टिस केली का, हे केलं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ती कनेक्टिव्हिटीमुळे तुमची ती प्रॅक्टिस आपोआप सवय लागून जाते. आणि सबकॉन्शियस माइंडचा नियम काय की जी गोष्ट तुम्ही 21 दिवस कंटिन्यू करता ती तुमचा हॅबिटचा भाग बनते. बरोबर. मग तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. म्हणून ते या पद्धतीने करायचंय. ओके ओके ठीक. ओके. मनाली मॅडम. हा मॅडम, 8 तारखेचं रेकॉर्डिंग हवंय मला ऑरा क्लिन्झिंगचं. त्याच्यात मला थोडा प्रॉब्लेम येतोय. ऑरा क्लिन्झिंग कसं मॅडम करायचं हे ग्रुपवर टाकलेलं आहे. 8 तारखेचं रेकॉर्डिंग ग्रुपवर टाकलेलं आहे युट्यूबच्या मॅडम, लिंकवर. खूप उशिरा जॉईन केल्यामुळे माझ्याकडे ते नाही आलंय, म्हणून मी बोलले. सगळ्या लिंक ऍक्च्युली काय करणार आहे आपण, माझ्या ऑफिसची मुलगी जिला ते सगळं करते ना हँडल, ती 2 दिवस झाले आली नाहीये. ओके. त्याच्यामुळे माझं ते काम पेंडिंग आहे. तर तुम्हाला एकच लिंक मिळेल उद्या, जी तुम्हाला मिळेल ना, एकच लिंक मिळेल युट्यूबची. आणि त्या एका लिंकवर तुम्हाला 10 दिवसाचं रेकॉर्डिंग मिळेल. अच्छा. त्या लिंकच्या कारण आतमध्ये ऑरा 10 व्हिडिओज क्लिन्झिंग मला राहतील. जमत नाही करायला. हा. आणि तसं जर तुम्ही ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर गेलात ना, तर तिथे या बॅचचं नाही, जुन्या क्लासचं पूर्ण रेकॉर्डिंग आहे 10 दिवसाचं. हो का? ठीक आहे. ह्याचं मिळालं तर उत्तमच होईल, म्हणजे रिलेट करता येईल. आणि दुसरा प्रश्न होता मॅडम की आईला माझ्या पॅरालिसिस झालेला आहे आणि तिच्यासाठी आतापासून मी काय हेल्प करू शकते? कारण 2nd आणि 3rd लेवल मी करणारच आहे. तर मी काय करू शकते? म्हणजे मी दिवसभर तिच्या जवळच असते. मॅडम सध्या सेल्फ हिलिंग, एक काही दिवस सेल्फ हिलिंग आणि मग दुसऱ्यांच्या एनर्जीमध्ये हे करायचं. कारण कसं असतं, सुरुवातीला आपण शिकतो आणि पटापट आपण 2-4 पेशंटही बघायला लागतो. पण स्वतःच प्रॅक्टिस कमी झाल्यामुळे आपण हे सगळं एक स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल घेतो. म्हणजे डिस्टन्स हिलिंग म्हणजे तर डिस्टन्स हिलिंग तुम्हाला करायला लावतो. ते प्रॅक्टिस आपण एक्सपिरियन्स करतो की समोरच्या पेशंटला किती बरं वाटलं. ठीक आहे ना. पण सेल्फचं जर नसेल ना, आणि रेकीला वापरताना एकच लक्षात घ्या, हा क्वेश्चन मार्क लावायचा नाही, ऐसा भी होता है क्या. एकीकडे आपण प्रॅक्टिस करतो, खरंच माझ्या हातातून ऊर्जा पोहोचेल का, मग त्या व्यक्तीला भेटेल का आणि त्याला फायदा होईल का, असे प्रश्न डोक्यात ठेवणारे रेकीमध्ये चांगले हिलर बनत नाही. बरोबर आहे. सरेंडर टू दिस एनर्जी, की ही एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज त्याच बेसवर आज 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे. आणि जे डॉक्टरांनी म्हटलं की हा आजार क्युअर होऊ शकत नाही, असे डॉक्टरांच्या घरचे आजार ठीक झालेले आहेत. ओके. तर त्याच्यामुळे तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे. हो, नक्की नक्की. ट्रस्ट आहे, म्हणूनच करायचं आहे मला. 2nd आणि 3rd लेवल पण करायची. ठीक. आणि ज्या लोकांचं फीस द्यायची म्हणजे 5,000 रुपये, आता मेसेज आला म्हणून सांगते, 5,000 रुपये ज्यांना पॉसिबल नाही आहे, 15 तारखेनंतर तुम्हाला त्याचे 9,000 द्यावे लागतील. म्हणजे ठीक आहे. म्हणजे आता मला मेसेज आला म्हणून, तर नंतर तुम्हाला 9,000 पे करून ही ऍडमिशन करावी लागेल. हो. नाही, हे पे करते मी. नाही, मेसेज तुमचं उत्तर नाही दिलं, मेसेजचं आन्सर दिलं. हो, ठीक आहे. चालेल. ओके, ठीक. थँक्यू मॅडम. शैला मॅडम झालं ना? शैला मॅडम तुम्ही आन्सर दिले का?
मी मगाशी विचारला होता तो सेम क्वेश्चन होता. पण मॅम मला एक विचारायचंय, ज्यावेळेस तुम्ही बोललात ना की हे सेम डायरेक्शन मध्ये सिम्बॉल काढायचे, तर मग ते सगळे सिम्बॉल आपले खालून वरती जाणारेच आहेत ना, हो हो ज्या प्रकारे तुम्ही दाखवले? ओके, मग ते आपण एकाच वेळेस एका पेजवर काढून मग त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो आपण? छोटे म्हणजे असे व्हिजिटिंग कार्ड आहे ना, एकच मिनिट. ओके. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही पर्समध्ये ठेवायला बनवू शकता. ओके ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. ओके. मृणाल, मृणाल अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझं काय म्हणजे आता एक दोन प्रश्न असे विचारले सगळ्यांनी की तेच झालंय माझं. मी पहिल्यापासून जॉईन नाही केलं, तर हे आता सगळे व्हिडिओ मिळतील ना मला हो ऑडिओ हो, ऐकायला? सगळे हा, मिळतील. आणि मग आता समजा तुम्ही 15 तारखेपासून बॅच चालू करताय, तर मग आता समजा आता माझे ना आता मी शेवटचे 3-4 दिवस जॉईन केलं, तर आता तर मला तुमच्याकडे अजून 3 दिवस आहेत ना मॅडम, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार. तर त्याच्यात तुम्ही रेकॉर्डिंग पूर्ण बघून घेऊन 15 पासून कनेक्ट करू शकता. हा, आणि मग त्याचं पण कारण ना घरात फंक्शन असल्यामुळे कदाचित त्या वेळेला मी जॉईन नाही करू शकले, तर ते रेकॉर्डिंग असेल ते नंतर वगैरे बघू शकते ना? त्याचं रेकॉर्डिंगही आहे आणि परत होणारी बॅच पण तुम्ही रिपीट करू शकता. त्याचं तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. ओके ओके, या फाईन, थँक्यू. ओके. सोनल मॅडम. मॅडम मी ऍक्च्युली 15 पासून साधारण 26 पर्यंत नाहीच आहे, बाय आउट ऑफ पुणे आहे. सो मी ते अटेंड नाही करू शकणार आहे क्लास तुमचं. मग मी पुढच्या सेशनला येऊ तर चालेल का? कारण काय बाहेर जाणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही ऍडमिशन करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट सेशन अटेंड करू शकता. कारण नेक्स्ट सेशनची फी म्हणजे जी आता आपली आहे सध्या ती ऑफर मध्ये, त्यानंतर तुम्हाला 9,000 पे करावी लागू शकते. ओके ओके, थँक्यू. ओके, वनिता मॅडम. हाय, नमस्ते. नमस्ते नमस्ते, बोला. मॅडम तुम्ही ते कॉइन सांगितले ना, क्रिस्टल कॉइन, ते तुमच्याकडे आहेत का आम्हाला देण्यासाठी? हो आहेत. मग मी तुम्हाला पर्सनल मध्ये मेसेज करू ना? पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला त्याचे इमेजेस आणि बाकी इन्फॉर्मेशन पाठवते. ओके, चालेल, थँक्यू. अम्रपाली मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग, बोला. ऍक्च्युली म्हणजे ती प्रोसेस काय आहे, फीस पे करायची आणि ऍडमिशन कसं घ्यायचं, ती प्रोसेस सांगू शकाल का? मॅडम मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज, तुम्ही बॅच फाईलच आहात ना? हो, बॅच फाईलच आहे. बॅच फाईलला मी आज मेसेज टाकते, तिथे माझा जीपे नंबर आहे. तर जीपे, फोनपे, पेटीएम कुठल्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यावर तुम्हाला त्याच नंबरवर, तो नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे माझ्या नावाने किंवा वर्टेक्सच्या नावाने, आणि त्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, तुमचं नाव पाठवायचं आहे. आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर, नाव स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला ग्रुपवर ऍड केल्या जाईल. ग्रुपवर ऍड, लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल या 3 ग्रुपवर ऍड केल्या जाईल. तुम्हाला प्ले स्टोरच्या माझ्या ऍपची लिंक पाठवली जाईल. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला रेकॉर्डिंग ऍक्सेस दिला जाईल आणि लाईव्ह सेशनची माहिती व्हॉट्सअपवर मिळेल आणि कोर्स तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळेल. ओके, आणि माझा आणखीन एक प्रश्न होता. मी जॉब करते ना, तर मग जॉब मध्ये असं काही 2-3 व्यक्ती आहेत की माझ्या सोबतचे, की ते नेहमी माझ्यावर असं जळत असतात माझ्या प्रोग्रेस वरती. मग त्यांच्यासाठी मी नक्की काय केलं पाहिजे? म्हणजे आपल्या रेकीच्या माध्यमातून मी त्यांना कशी अफर्मेशन द्यायची, की म्हणजे असं, कारण त्यांचा खूप त्रास होतो असं नेहमीच, असं ते माझ्या प्रत्येक कामामध्ये असं सेकंड लेवल मध्ये ते शिकवलं जातं मॅडम. ओके ओके, थँक्यू मॅम. ओके. शुभांगी कुलकर्णी मॅडम. हा मॅडम, मला प्रश्न हा होता की आपलं जे चक्र मेडिटेशनचं तुम्ही पाठवलं ऑडिओ, ते मेडिटेशन करताना ते फक्त ऐकायचं की आपण पण प्रणाम करायचे? आपल्याला उच्चारण नाही केलं, उच्चारण फक्त ऐकायचं आहे. पण रेकीला कॉल करून प्रत्येक चक्रावर हात मात्र ठेवायचा आपल्याला. हा, हात ठेवला जातो, पण ते उच्चार त्याच्यासोबत आपल्याला होत नाही ना? उच्चार नाही करायचा, त्या उलट त्या उच्चारणाच्या ह्याच्यात नाही पडायचं. आपल्याला फक्त ते कॉन्सन्ट्रेशन जर केलं तर हळूहळू आपल्याला आपल्या चक्र, जसं जसं आपण हात ठेवतो ना, तर त्या चक्रामध्ये राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. ते चक्र ऍक्टिव्हेट होताना तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल.
आणि त्याच्यासोबत त्या चक्रांची जी म्हणजे कलर जे असतात ना चक्रांचे ते पण तुम्हाला जाणवायला लागतात. बरोबर. आणि ते संध्याकाळी केलं तर चालेल का चक्र मेडिटेशन? बेटर वे तुम्ही सकाळी करा, पण जर नसेलच जमत तर सकाळी जर दुपार 10 ते 12च्या आधी, म्हणजे 10 ते 12च्या दरम्यान, संध्याकाळी 6 ते 8:30 मध्ये, त्याच्यानंतर खूप करू नये. ओके ओके. सकाळी मला 8 वाजता पोहोचायचं असतं कॉलेजला, तर सकाळी जरा पॉसिबल होत नाही. 20 मिनिटं काढा ना मॅडम, थोडं आधी. ओके ओके. चालेल, ओके. हा किरण मॅडम बोला. चक्रा मेडिटेशनला अफर्मेशन द्यावी लागते? काय? चक्रा मेडिटेशनला अफर्मेशन द्यावी पहिलेच ते लागते? चक्र ऍक्टिव्हेट करून म्हणून घ्यायचं, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, असं पूर्ण हे करून की या मेडिटेशन केल्यामुळे माझं शरीर, मन, 7 चक्र, औरा याच्यामध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार झालेला आहे आणि संपूर्ण म्हणजे पॉझिटिव्हिटी मी माझ्या प्रत्येक सेलमध्ये अनुभवत आहे. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. रेकी तुमच्या इंटेन्शन सोबत काम करते, तर त्याच्यामुळे तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह असलं की मग त्याचे रिझल्ट खूप छान येतात. ते डोळे बंद करून करायचे का? डोळे बंद करून करायचं. हा रितिका मॅडम. हॅलो मॅडम, तुम्ही सांगणार होत्या की चक्र, छोटं बेबी चक्र आणि ते मोठं कसं होतं आणि उद्याच्या सेशन मध्ये, उद्या आपले पूर्ण टोटल, तर आपण मेडिटेशनच्या आधी तेवढा एक मुद्दा, चक्र कसे ऍक्टिव्हेट होतात ते आपण बघणार आणि मग आपण चक्र मेडिटेशन, त्याचा एक्सपिरियन्स आणि मग क्वेश्चन, असं उद्याचं आणि सेशन. ते कोणी गरीब कोणी श्रीमंत का असतं ते सांगणार होत्या तुम्ही? ते पण चक्रांचाच पार्ट आहे. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. ठीक, ओके. मंजुश्री मॅडम. हा बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा, माईक. मंजुश्री मॅडम माईक ऑन करा. दीपाली कुलकर्णी मॅडम माईक ऑन करा. मंजुश्री मॅडमचा माईक ऑन नाही होत आहे. मॅम, हे सिम्बॉल साठी आपण स्पार्कल पेन यूज करू शकतो का? प्लेन आपले जे रेग्युलर असतात या टाइप मधले असेल प्लेन? काय काय? स्पार्कल पेन जे असतात ना आपले, हा, तर ते यूज करू शकतो का सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी? कुठले पेन यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. सेकंड आणि थर्ड लेवल मी स्वतःच घेते. ज्या पद्धतीने लेवल 1चा क्लास मी स्वतः घेतला त्याच पद्धतीने सेकंड थर्ड लेवल सुद्धा सगळ्या शिकवण्यासाठी मी असिस्टंट ठेवलेले नाहीये. बाकी कामांसाठी नाही, इकडे मेसेज आलेला आहे, त्यांना उत्तर देते. ऍट अ टाइम मला दोन्ही बघावं लागतात ना, इकडे पण भरपूर मेसेज जमा झालेले आहे. ओके. फीज आपल्याला नमस्कार मॅडम. 14 तारखेपर्यंत पे करायची आहे. 1 मिनिट आधी इकडचे होऊन जाऊ द्या. हा, उच्चार तोच म्हणजे लम रम वगैरे ना, तो आपल्याला नाही करायचा आहे, तो फक्त ऐकायचा आहे. अॅनिमल्सला पण आपण खूप चांगल्या पद्धतीने हिलिंग करू शकतो. प्लांट्सला एवढंच काय, तुम्ही निर्जीव वस्तू म्हणजे मुलांचे पेन वगैरे सगळं हा, तो आज पाठवून देते. आज सांगितलं ना, 2 दिवस झाले आपल्या ऑफिसची मुलगी आलेली नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड, फक्त मी तुमचा एक व्हिडिओ अपलोड करून देते आहे. हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, मला असं सेकंड लेवल थर्ड लेवलला ऍडमिशन घ्यायची, पण तुम्ही 4 वाजताची वेळ ठेवली आहे, तर मला नाही जमत आहे. माझं ऑफिस 8 ते 5 असं आहे. तर मग मला नेक्स्ट बॅच कधी मिळू शकते का, किंवा कसं करू मी मॅडम, ऍडमिशनचं? बॅचेस कुठलीही असली तरी आपलं जे टायमिंग असतं ना बॅचेसचं, ते 2 वाजतापासून 6 वाजेपर्यंत फिक्स आहे. म्हणजे मी 5 ते 6ची जॉईन करू शकते का सेकंड लेवल, असं हा, 5 विचारायचं. मॅडम. बाकीचे जर अजून तर शेड्यूल म्हणजे 4 ते 5 जरी लिहिलंय तर त्याचं 5 ते 6 पण होऊ शकतं, कारण थर्ड लेवल जी चालू करायची ना, ती 5 ते 6 की 4 ते 5 आज ते ग्रुपवर मी टाकणार आहे. किंवा माझ्या वेळेत नसेल तर मी आता फी पे करून तुम्ही जेव्हा माझ्या नंतरची वेळेत बॅच असेल केव्हाही तेव्हा रिपीट करू attend शकता. हो. डॉक्टर हा, योगेश सर बोला. डॉक्टर नमस्ते. केव्हाचा विचारणा राऊंड जाईल? मी काल तुमच्याशी पर्सनल व्हॉट्सअप कॉल केला होता आणि शक्तिपातच्या टाइमही तुमच्याकडनं इच्छितो की कधी मिळेल. आणि हे जे सिम्बॉल्स तुम्ही मगाशी दाखवले, तर ते सिम्बॉल्स पेजेस स्नॅपशॉट मिळेल का? कारण तुम्ही पटपट पुढे लिहिलं, पण त्याचं
कारण ते हातावर जेव्हा काढून ठेवायचं पेनला, तर ते स्नॅपशॉट फोटो सोबत असणं फायद्याचं पडेल, म्हणून मिळेल का असं? त्याच्या इमेजेस भेटून जातील तुम्हाला सिम्बॉल्सच्या. डॉक्टर आणि शक्तिपात शक्तिपातासाठी आपण एकदा उद्या सकाळी 8 वाजता रेडी राहा तुम्ही. मी तुम्हाला लिंक शेअर करतो. चालेल 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 डॉक्टर. थँक्यू थँक्यू. स्नेहल मॅडम. मॅडम, हा बोला. हा माझ्या मुलीला ना मायग्रेनचा त्रास आहे. तर तिला काल म्हणजे असं खूपच उजव्या साईडचा म्हणजे हात त्या साईडला डोकं वगैरे दुखत होतं. म्हणजे ते काय करावं लागेल त्यासाठी? काय काय प्रश्न नाही कळला तुमचा. हात आणि पाय दुखत होते. मायग्रेन, हात आणि डोकं, मायग्रेनचा त्रास आहे तिला. मायग्रेनचा त्रास आहे तर पहिले डोक्यावर पण द्या हिलिंग. आणि तुम्हाला जे प्रोटोकॉल टाकलेला आहे की नाही काल, इमेजेस टाकलेत नोट्स मध्ये, तर त्या 4 पेजच्या नोट्स मध्ये कुठल्या पॉइंटला हिलिंग द्यायचं आहे ते दिलेलं आहे तिथे. तर ते एकदा बघून त्या पद्धतीने हिलिंग द्या. ओके ओके ओके. थँक्यू मॅडम. ओके. मॅम दीपाली बोलतीये. हा बोला. तर देवाचं हे राहिलं, स्पार्कल पेन यूज करू शकतोय सिम्बॉल साठी? हो हो यूज करू शकतो. ते कॉन्सन्ट्रेशन आणि रिसेप्टिव्हिटीचं जे आहे तर ते आपण मुलांच्या पाण्यावरती किंवा त्याच्यावरती करू शकतो का? म्हणजे आपण हो, हो. समोर तर ते जे पाणी पिणार तर त्याच्यावरती आपण ते यूज करू शकतो का? बिलकुल बिलकुल. थँक्यू. मॅडम मी बोलू का? स्मिता. हा बोला. मॅडम माझ्या मिस्टरांनी शक्तिपातासाठी काल तुम्हाला पेमेंट केलेलं आहे. शनिवारची वेळ दिलेली आहे त्यांना. तर शनिवारी त्यांना नाही जमत आहे. त्यांना जरा उद्या सकाळी 8 वाजता जमेल तर 8 वाजता रेडी राहायला सांगा. हो चालेल चालेल. ठीक आहे. तुम्ही लिंक शेअर कराल का मग? लिंक शेअर करणार. हो. आणखीन एक मला विचारायचं होतं की रेकीला कॉल करायचं म्हणजे एक्झॅक्ट आपण काय करायचं? मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत ही रेकीची प्रार्थना म्हटली की रेकीला कॉल करणं झालं. एवढंही म्हणायला नसेल जमत तर थँक्स टू मी थँक्स टू रेकी जरी म्हटलं आणि दोन्ही हात रब केले की रेकीचा प्रवाह आपल्या हातातनं सुरू होतो. थँक्यू. हो. हा HP नावाने कोण जॉईन आहे बोला. सॉरी मॅडम, माझा दुसरा आहे लॅपटॉप म्हणून जरा शिल्पा वाघ. आणि मॅडम मला असं विचारायचं होतं की सेकंड लेवलला आपण शक्तिपात देणार का? शक्तिपात प्रत्येक लेवलला वेगळा असतो, कारण सेकंड लेवलच्या शक्तिपातामध्ये तुमची एनर्जी 40% होतात. तर त्याच्यासाठी पॉवरफुल जो चोखुरेचा सिम्बॉल आहे, सेकंड लेवलचा जो पॉवर सिम्बॉल म्हणतात तो अट्यून करून दिला जातं. त्याच्यासोबत आणखी 3 सिम्बॉलचं अट्यूनमेंट असतं. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये 100% ऊर्जांचा मास्टर सिम्बॉल अट्यून केला जातो. आणि सेकंड लेवलचं अट्यूनमेंट वेगळं असतं, थर्ड लेवलचं. आणि हे सगळे अट्यूनमेंट कसे द्यावे लागतात हे 4थ्या-5व्या लेवलमध्ये शिकवल्या जातात. अच्छा. आणि मॅडम दुसरं एक असं होतं की म्हणजे मी जास्त टूर वरती असते तर तिथे प्रॅक्टिस कशी करू शकतो? म्हणजे नाही का असं हॉटेल असतं ते म्हणजे थोडंसं अवघड पण जातं म्हणजे रोज 15 तारखेला 4 वाजता. हा बोला. हा मी असं म्हणत होते की मी ऑफिसच्या ह्याच्यामुळे म्हणजे टूर जास्त असते माझी, 8-10 दिवस बहुतेक बाहेर गावी असते. तर जेव्हा आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस करायची असते ह्याच्या रेकीसाठीची जी चक्रासन किंवा रेकी आवाहन सगळं जे आपण करणार. हा प्रश्न उद्या मला एकदा करा, विचारा. मी लेवल 1 मध्ये सुद्धा शॉर्ट प्रॅक्टिस कशी करायची हे उद्या एक्सप्लेन करते. हा ठीक आहे. उद्या आठवणीने विचारा. ठीक आहे. थँक्यू. हा केतकी मॅडम. मॅडम मला हा प्रश्न होता की परवा किंवा कालच्या लेक्चर मध्ये तुम्ही म्हणला होतात की सध्या म्हणजे रेकीच्या लेवल सेल्फ फिलिंग करतो कारण म्हणजे आपण जास्त आवाज ब्रेक होतोय तुमचा. केतकी मॅडम आवाज नाही येत आहे. येतोय का आता? हा बोला. मी म्हणत एक 10 मिनिटं फक्त बस. लेवल 1 मध्ये आपण म्हणजे सेल्फ फिलिंग करतो कारण आपल्याकडे तेवढी एनर्जी नसते, जास्त पेशंट देऊ शकत नाही. पण जेव्हा लेवल 2 आणि लेवल 3 करतो तर आपल्याला ती एनर्जी काढून म्हणजे ते जसे जसे पेशंट काढतात तशी एनर्जी आपण म्हणजे कशी वाढवू आपल्याला मॅडम तुमचा आवाजच ब्रेक होतोय नाही का? अर्चना मॅडम बोला. हा मॅडम, मनी रेकी आणि ह्या रेकीमध्ये काय फरक आहे? मनी रेकी फक्त पैशासाठी असते.
ही ओके शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्यांसाठी ही रेकी आहे. ओके आणि मनी रेकी ओके फक्त पैशासाठी वापरतो आपण. ओके ओके थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. हा रितिका मॅडम झालंय ना? चैताली मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो, आवाज येतोय? येतोय येतोय बोला. हा मॅडम, आपण आता कुंडलीमध्ये सांगतात की तुमचं असं होणार तसं होणार, तर आपण रेकीने ते बदलवू शकतो का आपलं भाग्य? कशाला कुंडलीत पाहायला जायचं मला हेच समजत नाही. ते मी सांगतात याच्या आधीच्याच क्लासमध्ये सांगितलं कुंडलिनी वगैरेच्या मागे तुम्हाला एक गंमत सांगते. माझे सासरे अशिक्षित होते, काही शिकलेले नव्हते, लिहिता वाचता काहीच येत नव्हतं. आणि माझे हसबंड 10 वर्षाचे असताना त्यांच्या घरासमोर एक व्यक्ती आला आणि माझे सासरे सांगायची गोष्ट नेहमी, त्या व्यक्तीने म्हटलं म्हणे की तुझा मुलगा 12 वर्षाचा होण्याच्या आत एक्सपायर्ड होणार आहे, मरणार आहे, असं त्या रस्त्यावरच्या याच्याने सांगितलं. माझे सासरे अशिक्षित असून त्यांनी उत्तर काय दिलं असेल? मी आज सकाळी काय जेवण केलं एवढं तरी तू सांगितलं ना तर तुझ्या शब्दांवर मी विश्वास ठेवीन, आणि पायातला बूट काढला आणि त्याच्याकडे भिरकावलं. ठीक आहे. हे माझ्या हसबंड, म्हणजे विचार करा की आपण कुठे आणि आपल्या शिक्षणाचा किती विचार हे केला पाहिजे, त्याचा विचार करायचा आपल्याला, की आपण जर सुशिक्षित असूनही कुठे ट्रस्ट करायचा. मी कुठल्याही शास्त्राचं हे नाही म्हणत की कुठले शास्त्र ते त्याच्या जागी बरोबर आहे, शास्त्रांचं नाही आहे, पण ज्या लोकांकडून आपण ते शास्त्र अनुभवतो त्या व्यक्तीचा अनुभव किती आहे त्या बाबतीत. त्या व्यक्ती जर या कुंडलिनीमध्ये हे काही जे काही उपाय करून जर भविष्य बदलता आलं असतं तर हे सगळ्यात जास्ती हे सांगणारे लोक श्रीमंत नसते का? आज जर मी म्हंटल रेकीने समृद्धी येते, तर मी माझं शून्यातलं आयुष्य समृद्धीत आणलेलं आहे. एक सर्वसामान्य मिडल क्लास मधनं आज मी हायर मिडल क्लासचं लाईफ मी रेकीमुळे जगते आहे. जे माझं विचार करा की त्याच्यामुळे सांगते ना की जे मी अनुभवलेलं आहे, मी माझे रिलेशनशिप खूप चांगले केलेले आहेत. मी माझं म्हणजे मला जे जे माझे स्वप्न होते, मला गाडी पाहिजे होतं, घर पाहिजे होतं, एक्स्ट्रा प्रॉपर्टी पाहिजे होते, मुलांचं एज्युकेशन सगळं व्यवस्थित चालू आहे. मग आता ऍक्च्युली या रेकीला मी जगते आहे म्हणून मी त्या कॉन्फिडन्सने सांगू शकते की हे काम करते. तर त्याच्या पद्धतीने ज्याचंही मार्गदर्शन आपण घेतो, सगळ्यात पहिले त्यांच्या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत का आपण याचं पण अवलोकन करतो की नाही. मॅम. हा बोला. तुम्ही ते चक्रांचं सांगितलं होतं. आता जसं ते प्रोटोकॉल दिले तुम्ही 4 पेजेसचे, त्याच्यामध्ये जसं मायग्रेनचं आहे, मी वाचलं ते पॉइंट. एक मिनिट. तर तिथे कसं किसी भी सिर दर्द मायग्रेन से मुक्ती, तर तिथे मणिचक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र असं दिलेलं आहे. तर मग ऍट अ टाइम याच्यावर कसं हात ठेवायचा? मूलाधार चक्र, आज्ञा चक्र, हृदय चक्र, 4 आहेत. 4. तर मग ते 2 चक्रावर घ्यायचं ना, 2 असं आणि 2 असं. ऍट अ टाइम 2 चक्र, त्याच्यानंतर 2 चक्र घ्यायचे आपल्याला. आणि मॅम जसं मागे दुखतंय, आता जसं काल माझ्या हसबंडचं डोकं पण दुखत होतं, तर त्यांना मी काल पालथं झोपवलं, म्हणजे पोटाच्या भारावर झोपवलं आणि त्यांना रेकी कॉल करून फर्स्ट ट्राय केला. तर त्यांना 5 मिनिटं बरं वाटलं, परत ते दुखायला लागलं. म्हणजे मला नाही कळलं. आता जे तुम्ही शिकताय, जर सुरुवात केली ना, तर तुम्हाला त्या प्रॅक्टिस रिझल्टला थोडा वेळ लागेल ना. नाही, त्यांना काय झालं, तुम्ही बोललात ना त्याप्रमाणे त्यांना बरं वाटायला लागलं. मी जेव्हा रेकी कॉल केलं, सगळी प्रार्थना वाचून केली, पहिले वाचलं त्याच्यानंतर मग मी केलं, देन मी त्यांना दिलं, त्यांना बरं पण वाटलं. पण 5 ते 10 मिनिटांनी बोलले की अरे चैतू मला परत दुखायला लागलं. म्हटलं मला म्हणजे फर्स्ट 10% आहे म्हटलं आता माझ्याकडे एनर्जी, तेवढी मी काम केलं. म्हटलं परत मला काही क्वेश्चन आलं मी मॅमला विचार. 1 ग्लास पाणी पण अशा वेळेस चार्ज करून देऊन द्यायचं त्यांना, म्हणजे पाण्यासोबत पण ती एनर्जी पूर्ण डिझॉल्व्ह होते ना. आता जे मी सिम्बॉल सांगितले तुम्हाला, तर पहिले ते निगेटिव्ह जेव्हा आपण हिलिंग करणार, उद्या मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर एक हिलिंग प्रोसेस परत एक्सप्लेन करते उद्याच्या सेशन मध्ये, की त्याच्याने तुम्ही या लेवलवरनी सुद्धा ते पूर्ण प्रॉपर कसं करू शकाल. फक्त जे जे मुद्दे मी सांगितले मला आठवण करून द्या की मॅडम हे मुद्दे एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे. आज परत आपल्याला थांबायची वेळ झालेली आहे.
सगळे ओके शेवटचे मॅम. प्रश्न जे आहे ते आपण उद्या घेऊ. एक लास्ट अश्विनी मॅडमचा प्रश्न घ्यायची इच्छा होऊन राहिली. अश्विनी मॅडम अनम्यूट करा. मॅम तुम्ही ते लेवल 2 आणि लेवल 3चं जे अभ्यासक्रमची डिटेल आहे ती फ्री लेखी लेवल 5 ग्रुप आहे ना त्याच्यावरती पाठवणार आहात का आता? हो आधी पाठवलेली आहे काल परवा, तरी आज पाठवून दिली एकदा. आता तुम्ही जे स्क्रीनवर दाखवलं होतं ना अभ्यासक्रम तोच ना? त्याच ग्रुपमधनं दाखवलं मी. ठीक आहे, मग ते हवं होतं मला. ठीक आज मी परत पाठवून देते. ओके, थँक्यू मॅम. सो धन्यवाद, आपण मला ऐकून घेतलं त्याच्यासाठी. आणि माफी याच्यासाठी की आजही जे लोक मेडिटेशनच्या अपेक्षेने आले त्यांचं मेडिटेशन होऊ शकलं नाही. पण मी माझे केलेले प्रॉमिस, म्हणजे आज नाही पण उद्या आपलं ते मेडिटेशन व्यवस्थित होईल. कारण मेडिटेशन घेताना कसं असतं, एक रिलॅक्स माइंड आणि ते ऍटमॉस्फिअर पूर्ण आवश्यक असतं, तर त्याचा इफेक्ट चांगला होतो. आणि ती एनर्जी मला आज कुठेतरी ती कनेक्टिव्हिटी जाणवत नव्हती, म्हणून आज घेतलं नाही. उद्या आपण नक्की मेडिटेशन घेणार आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची ते पण आपण एक्सप्लेन करणार. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. उद्या आपला क्लास किती वाजता आहे? 4 वाजता. उद्याचं सेशन 4 वाजता आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि उद्या किती वाजले तरी आपण क्लास शेवटच्या प्रश्नापर्यंत घेणार आहे. उद्या कुणाचा प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. ओके, चला ठीक आहे. तसा रेशो आहे तो 3, 3.5, 4 तास पर्यंत क्लास चालतो. आता बघू उद्या किती वेळ लागतो. चला, थँक्यू मॅडम. हा बोला. हा, उद्या प्लीज 5 नंतर घाल का मेडिटेशन, कारण ऑफिस 5 नंतर मी नाही मॅडम, ते सिक्वेन्स हे होऊन जाईल क्लासचा. कारण एकदा प्रश्नांना लागलं तर माझी एनर्जी परत क्लासमध्ये नाही राहणार. मला मेडिटेशन घेताना पूर्ण फ्रेश एनर्जी घ्यायचं आहे. तर हार्डली आपण 4:15ला मेडिटेशन चालू करणार आहे. तर 4:15ला तुम्ही त्या मेडिटेशनसाठी प्रेझेंट राहा. एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे बाजूला, म्हणजे आपण पहिले पाणी चार्ज करणार आणि मग मेडिटेशनला सुरुवात करणार. उद्या आपल्या चक्रांमधले सगळी निगेटिव्हिटी काढून पूर्ण चक्रांना आपण रिचार्ज करणार आहे उद्या. ठीक आहे, चला. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू.